नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संकरित मूल्यमापन 1 सत्र 2025-26 इयत्ता 8वी विषय इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम बघा 10 मार्काची ओरल असणार आहे। प्रश्न पहिलाला 5 मार्क आणि त्यानंतर प्रश्न दुसरा दिला आहे, प्रश्न दुसऱ्याला पण 5 मार्क आहेत। अशा प्रकारे 10 मार्काची ओरल असणार आहे। नंतर आहे रायटिंग सेक्शन, प्रश्न तिसरा 8 मार्काकरिता हा प्रश्न आहे। यामध्ये बघा काही आपल्याला शब्द दिले आहेत आणि तिथे रिकामी जागी दिल्या आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य अल्फाबेट टाकून ते शब्द पूर्ण करायचे आहेत। तर पहिला शब्द होईल स्ट्रॉंग, आपल्याला तिथं ओ लिहायचा आहे। दुसरा शब्द होईल नो, तिथं आपल्याला के लिहायचा आहे। तिसरा शब्द होईल स्पायडर, जिथं आपल्याला आय लिहायचा आहे आणि चौथा शब्द होईल इयर, तिथं आपल्याला ए लिहायचा आहे। नंतर प्रश्न तिसरा बी, रिअरेंज द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड इन अ प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर। अल्फाबेटिक ऑर्डरनंतर जे 4 शब्द दिले त्यांना आपल्याला अरेंज करायचे। तर अल्फाबेटिक ऑर्डरनुसार कसे येणार, तर पहिले येणार क्लीन, दुसरा होणार फीट, तिसरा होणार इग्नोर आणि चौथा होणार लॉर। त्यानंतर दुसरं पण आपल्याला उदाहरण दिलं आहे, त्यामध्ये पण बघा आपल्याला अरेंज, त्या वाक्याला पण आपल्याला रिअरेंज करायचं अल्फाबेटिक ऑर्डरनुसार। तर आपण डिग्री, डिवोशन, डिफरंट आणि ड्राउझी अशा प्रकारे आपल्याला रिअरेंज करायचे आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा सी, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस। आपल्याला बघा इथं जे वाक्य दिले आहे त्यांना योग्य विरामचिन्ह लावून ते वाक्य लिहायचे आहे। तर पहिल्या सेंटेन्सेसमध्ये बघा आपल्याला सेंटेन्स जसं तसे लिहून शेवटी उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेटरी चिन्ह द्यावायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये बघा आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, जुलॉजी हे सब्जेक्ट दिले आहेत, तर या सब्जेक्टमध्ये बघा आपल्याला कामा दिले नाही, तर प्रत्येक सब्जेक्ट नंतर आपल्याला कामा द्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला विरामचिन्ह द्यावायचे आहे। नंतर प्रश्न तिसरा डी, rearrange the following set of words according to the increasing order of their size or growth। तर बघा त्यांच्या साईजनुसार किंवा ग्रोथनुसार आपल्याला अरेंज करायचे आहे। तर सर्वप्रथम येईल स्टोन, नंतर रॉक, नंतर हिल आणि नंतर माउंटेन। सेम त्याच प्रकारे बेबी, चाइल्ड, यूथ आणि अडल्ट अशा प्रकारे दुसरं वाक्य होईल। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा ई, तर बघा आपल्याला शेवटचं अक्षर पकडून एक एक शब्द तयार करायचे। तर पहिला शब्द दिला आपल्याला पुश, शेवटचा अक्षर आहे एच, एच पासून हियर, शेवटचा अक्षर आहे आर, आर पासून रन, शेवटचा अक्षर आहे एन, एन पासून नोटीस, शेवटचा अक्षर आहे ई, ही पासून इट। त्यानंतर प्रश्न तिसरा एफ, इथं आपल्याला दिलेल्या शब्दांना उपसर्ग किंवा प्रत्यय देऊन आपल्याला शब्द तयार करायचा आहे, ते आपण केला आहे। नंतर आहे प्रश्न चौथा, यामध्ये बघा पुढील पेजमध्ये आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे, पॅसेज दिला आहे, त्या पॅसेजवर आधारित जे प्रश्न दिले आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। तर अ मध्ये बघा आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे। इथे 2 सेंटेन्स दिले आहेत, त्याला पॅसेजमध्ये बघून आपल्याला कंप्लीट करायचं आहे। आपण या प्रकारे कंप्लीट केलेलं आहे। तर या पॅसेजचा वापर करून आपल्याला प्रश्न चौथा सोडवायचा आहे। प्रश्न चौथा ए झाल्यानंतर बघा प्रश्न चौथा बी आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स ॲक्युरेट इन द पॅसेज। पॅसेजनुसार आपल्याला हे सेंटेन्स अरेंज करायचे आहेत। तर पॅसेजनुसार हे 4 सेंटेन्स कशा प्रकारे अरेंज होणार, तर सर्वप्रथम चौथा सेंटेन्स येणार, नंतर तिसरा, नंतर दुसरा आणि नंतर पहिला, अशा प्रकारे आपल्याला हे अरेंज करायचे आहेत। त्यानंतर बघा फाइंड द पास्ट फॉर्म ऑफ वर्ब फ्रॉम द पॅसेज एनी 2, आपल्याला 2 वर्बचं पास्ट फॉर्म इथं लिहायचं आहे। आपण 4 शब्दांचं लिहिलं आहे, तुम्ही यापैकी कोणत्याही 2 शब्दांचं लिहिलं तरी चालतो। नंतर आहे प्रश्न चौथा डी, ट्रूथ द फॉलोइंग सेंटेन्स इन टू द पोएट रिक्वेस्ट। आणि ई आहे, हु इज युअर फेवरेट टीचर अँड वाय। तर तुमचा आवडता शिक्षक कोणता आहे आणि काऊन, ते थोडक्यात लिहायचं आहे। मी थोडक्यात लिहिलं आहे माय फेवरेट टीचरने, मी तिथं आपल्या आवडत्या शिक्षकांचं नाव लिहायचं आहे। आय ॲडमायर देम बिकम दे मेक द सब्जेक्ट इंटरेस्टिंग अँड इझी टू अंडरस्टँड बाय युजिंग सिम्पल एक्झाम्पल। तर अशा प्रकारे मी थोडक्यात आपल्या शिक्षकाविषयी माहिती लिहा, तुम्ही तुमच्यापर्यंत उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर आहे प्रश्न 5वा पोएट्री, 6 मार्काकरिता हा प्रश्न आहे। अ मधील पहिला बघा, नेम ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पोएम। 2 सीझन, आपल्याला पोएटमध्ये 2 सीझन आले, ते 2 सीझन लिहायचे आहेत। 2 नॉन इंग्लिश वर्ड, पोएटमध्ये 2 नॉन इंग्लिश वर्ड असतील कोणते ते आपल्याला इथं लिहायचे आहेत। पिक आउट 2 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर। फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर 2 शब्द आपल्याला इथं लिहायचे आहेत। नंतर आहे फाइंड आउट द लाईन फ्रॉम द पोएट दॅट कंटेन द फिगर इन स्पीच एलिट्रेशन, म्हणजे एलिट्रेशन म्हणजे याबद्दल आपल्याला थोडक्यात लिहायचे आहे। नंतर बघा अशा प्रकारची कविता दिलेली आहे। पुन्हा त्यामध्ये प्रश्न 5वा ब दिलेला आहे,
प्रश्न 5B मध्ये बघा पहिला आहे टायटल ऑफ द पोएम. पोएमला टायटल काय आहे तर टायटल दिलं आहे द लिटल रिव्हर. त्यानंतर बघा नेम ऑफ द पोएट. तर बघा पोएममध्ये पोएटचं नाव दिलेलं नसला तरी ही पोएट रवींद्रनाथ टागोर यांची आहे. त्यानंतर बघा सेंट्रल आयडिया ऑफ द पोएट. तर सेंट्रल आयडिया आपल्याला लिहायची आहे पोएटबद्दल थोडक्यात, जी मी इथं लिहिलेली आहे. नंतर आहे क्वेश्चन 6 8 मार्काकरिता हा प्रश्न आहे. आपल्याला या प्रश्नामध्ये पण एक पॅसेज दिला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित काय प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. तर बघा त्यामधील तर क्वेश्चन 6A मधील पहिला, अशोक सराफ हॅज वर्क ओनली इन मराठा फिल्म. तर ट्रू आहे की फाल्स आहे हे आपल्याला लिहायचं आहे. तर बघा अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेमामध्ये काम केलेलं आहे आपल्याला पॅसेजमध्ये दिलेला आहे. तर हा सेंटेन्स मग काय फाल्स आहे. त्यानंतर अशोक सराफ ॲक्ट इन द TV शो तारक मेहता का उल्टा चष्मा. तर बघा अशोक सराफ यांना तारक मेहता का उल्टा चष्मा या सिरियलमध्ये काम न करता त्यांना TV मधील हम 5 या सिरियलमध्ये काम केलं आहे, त्यामुळे हा सेंटेन्स पण फाल्स आहे. त्यानंतर प्रश्न 6B, डिस्क्राइब अशोक सराफ कंट्रीब्यूट टू मराठी सिनेमा अँड कॉमेडी. तर बघा पॅसेजमध्ये दिल्यानुसार अशोक सराफनं मराठी सिनेमाकरता आणि कॉमेडीमध्ये काय आहे त्या थोडक्यात आपल्याला लिहायचं आहे, जे मी तुमच्या पुढे लिहिलेलं आहे. प्रश्न 6C, मॅच द पेअर ऑफ अपोजिट वर्ड. तर बघा आपल्याला कॉलम ए मध्ये काही वर्ड दिलात आणि कॉलम बी द्यायला पाहिजे, तिथे ए लिहिला आहे, त्यामध्ये पण काही वर्ड दिलात. तर जसं विनचा अपोजिट वर्ड कोणता, मेनीचा अपोजिट वर्ड कोणता आणि कॉमेडीचा अपोजिट वर्ड कोणता ते आपल्याला मधल्या कॉलममध्ये लिहावायचे आहे. त्यानंतर बघा आपल्याला क्वेश्चन डी मध्ये एक सेंटेन्स दिला आहे आणि त्यामध्ये प्रिपोजिशनला अंडरलाईन करायचं आहे. तर आपण ते प्रिपोजिशन कोणतं आहे त्या सेंटेन्समधील, तर सेंटेन्स आहे दिस फ्रेंडशिप इज फाउंडली रिमेंबर्ड बाय बोथ ॲक्टर. तर यामध्ये बघा बाय हा प्रिपोजिशन आहे, मी त्या रिकाम्या जागेमध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न 6E दिला आहे, हा अगोदरच्या प्रश्नाशी रिलेटेड आहे. डू यू लाईक ॲक्टिंग आर नॉट आणि वाय. जर तुम्हाला ॲक्टिंग आवडते काय, हो किंवा नाही आणि काऊन, हे आपल्याला थोडक्यात लिहावायचं आहे. तर हे आपल्या मताने तुम्हाला याचं उत्तर लिहावायचं आहे. नंतर आहे प्रश्न 7वा. तर प्रश्न 7मध्ये बघा आपल्याला कोड दिला आहे, हा स्टेप बाय स्टेप आपल्याला लिहावायचा आहे. तर यामध्ये बघा ड्राफ्ट हिअर दिला, त्यानंतर रिवाइज हिअर दिला, नंतर एडिट हिअर आणि नंतर फायनलाइज हिअर. तर ह्या कोडला दिलेल्या याच्यानुसार व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे. एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या याचं उत्तर कशा प्रकारे लिहायचे ते. त्यानंतर बघा प्रश्न 8वा, स्टोरी रायटिंग. 5 मार्काकरिता बघा हा प्रश्न आहे. आपल्याला बघा इथे एक स्टोरी दिलेली आहे आणि मधामध्ये बघा आपल्याला रिकामी जागा दिल्या आहे आणि त्यामध्ये 2 पर्याय दिल्या. तर त्या रिकामी जागेमध्ये मग 2 पैकी कोणता योग्य पर्याय ते लिहायचा आहे आणि स्टोरीला योग्य तो टायटल द्यावायचा आहे. तर ही स्टोरी बघा आरव आणि एका इंजर्ड बर्डची कथा आहे, म्हणून आपण आरव अँड द बर्ड्स किंवा द इंजर्ड बर्ड असे आपण टायटल देऊ शकतो. तर पहिल्या रिकाम्या जागेमध्ये बघा फ्लाय येईल की रन येईल. तर बघा ही बर्ड्सची स्टोरी आहे आणि बर्ड्सचं विंग आहे म्हणजे पंखाला दुखापत झालेली आहे, तर त्याला कुड नॉट फ्लाय, तो उडू शकत नाही. त्यानंतर आरव फेल्ट व्हेरी सॅड. तर आरवला त्या बघून खूप वाईट वाटलेलं आहे. त्यानंतर आरव का केला, क्वाईट रूम म्हणजे रूममध्ये गेला, तिथं रूम येईल, त्या रिकाम्या जागेमध्ये रेस्ट येईल. आणि नंतर त्यांना बघा त्या बर्ड्सला त्यांनी खायसाठी काय दिलं, सीड्स दिलं, त्यामुळे तिथं रिकाम्या जागेमध्ये सीड्स येणार. नंतर स्विम की फ्लाय, तर त्या रिकाम्या जागेमध्ये फ्लाय येणार. नंतर स्काय की रिव्हर, तर स्काय आणि नंतरच्या रिकाम्या जागेमध्ये काइंडनेस. तर अशा प्रकारे आपल्याला स्टोरी कंप्लीट करून घ्यावायची आहे. नंतरचा प्रश्न आहे 9वा, लेटर रायटिंग. आपल्याला एक लेटर लिहायचं आहे म्युन्सिपल कमिशनर पुणे यांच्याकरिता. आपल्याला लेटर लिहायचं आहे रिपेअर द स्ट्रीट लाईट, याकरिता आपल्याला एक लेटर लिहायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला दिलेला ॲड्रेस लिहून घ्यायचा आहे. तर बघा अगोदर मी हा ॲड्रेस बघितला नाही, त्यामुळे मी ॲड्रेस स्वतः टाकले. तर त्यानंतर आपल्याला इथं जो दिलेला ॲड्रेस आहे तो ॲड्रेस लिहून घ्यायचा आहे, डेट लिहून घ्यायचा आहे, टू कोणाला लिहायचा आहे तर म्युन्सिपल कमिशनर पुणे यांच्याकरिता लिहायचा आहे. सब्जेक्टमध्ये रिक्वेस्ट टू रिपेअर स्ट्रीट लाईट इन अवर लोकॅलिटी. आपल्या क्षेत्रामधले जे स्ट्रीट लाईट आहेत त्यांची रिपेअर करण्यासाठी आपल्याला हे लेटर लिहायचं आहे. त्यानंतर रिस्पेक्टेड सर, आणि यामध्ये आपल्याला थोडक्यात त्या संदर्भात माहिती लिहायची आहे. जागा नसल्यामुळे मी लेटर पूर्ण लिहिलेलं नाही. नंतर बघा क्वेश्चन 10वा, ट्रान्सलेशन. 5 मार्काकरिता हा प्रश्न आहे. यामध्ये ए आणि ब असे 2 उपप्रश्न आहेत. प्रश्न 2 मार्काकरिता आहे. तर बघा पहिल्या शब्दाचा मराठीमध्ये ट्रान्सलेट काय होईल, जहाज, दुसरा जंगल, तिसरा अंगाई आणि चौथा जड. तर अशा प्रकारे बघा 4 शब्द तयार होतील. नंतर एक सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्या सेंटेन्सचं मराठीमध्ये काय होणार ते आपल्याला लिहावायचे आहे. तर पहिला सेंटेन्सचं मराठीमध्ये होईल,
उद्या आपली सुट्टी आहे. दुसरा होईल आपण स्वच्छ कपडे घातले पाहिजे. तिसरा होईल तिने नम्रपणे बोलले पाहिजे. आणि चौथा होईल पुस्तकाचे मूल्य त्याच्या बाह्यरूपावरून करू नये. अशा प्रकारे बघा हे ट्रान्सलेशन होईल. तर अशा प्रकारे आपलं संकलित मूल्यमापन 1 सत्र 2025-26 इयत्ता 8वी विषय इंग्रजीचा पेपर अभ्यासलेला आहे. यापैकी तुम्हाला काही डाऊट आहे किंवा काही करेक्शन करायचे असेल तसे कमेंट करून सांगा. आणि असे नवीन करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.